सर्वप्रथम आज गेल्या 1 महिन्यापासून जे आंदोलन जंतर मंतरवरती चालू आहे, अभिजित दिपकेने जे सुरू केलं, जे रान पेटवलं आणि संपूर्ण देशामध्ये जे जेनझीज असतील किंवा तरुण वर्ग असेल, त्यांनी ज्या प्रकारे सरकारची हवा टाईट केली आणि ज्या प्रकारे अडून राहिले 20 जुलैनंतर, त्यांच्या तरुणाईला आणि त्यांच्या जोशला सॅल्यूट. आता जे काय मी इंस्टाग्राम असेल, इंस्टाग्राममधूनच आम्हाला सगळं माहिती पडतं आहे, कारण बातम्यांमध्ये इतकं सगळं दाखवत नाहीत. तर इंस्टाग्राममधून जी पण माहिती येते की आज रात्रीतून काही वेगळं करण्याच्या तयारीत आहेत, बरेच भाजपची किंवा RSSशी संलग्न असलेल्या संस्था ह्या आंदोलनामध्ये इन होणार आहेत, आंदोलन भरकटवण्यासाठी किंवा बरेच काही प्रयत्न करणार. एक पिंकी करून आहे, कोण कुठल्या दलाचा, त्यानेही व्हिडिओ टाकलेला आहे की तो मुलांवरती हात उचलणार वगैरे, असं काय काय टाकलेलं आहे. सगळ्यात पहिलं हा जो पिंकी नावाचा जो कोण आहे, त्याने स्वतःचं नाव बदलावं. कारण पिंकी म्हटलं की मला ते गाणं आठवतं, पिंकी है पैसे वालों की. तर पिंकीचा पहिला रेट किती भाजपवाल्यांनी ठरवलं हे पहिलं सांगावं. आणि हे जेनझीज आहेत, यांच्या डोक्याशी तुम्ही डोकं लावू नका. हा आपल्या ह्या स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये वाढलेला हा तरुण आहे, ज्या तरुणाला माहिती आहे की त्यांना ह्या देशामध्ये ह्या संविधानाने कोणतं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. आणि भाजपच्या लोकांना मी सांगू इच्छिते की आत्ता तरी जागेवा, सुधरा रे थोडेसे. सगळ्या प्रोटेस्टमध्ये तुम्ही तुमची माणसं पाठवतायत, कोणाला 40,000ची ऑफर देत आहे, कोणाला 80,000ची ऑफर देत आहे, कोणाला 30,000ची ऑफर देत आहे की प्रोटेस्टच्या विरोधात व्हिडिओ टाकण्यासाठी. काय तुमची लायकी करून ठेवली ना स्वतःची. आणि ज्या प्रकारे पोलिसांनी लाठीचार्ज केला मुलांवरती 20 तारखेला, संपूर्ण देशाने काय संपूर्ण जगाने बघितलेलं आहे. पॅलेट गनचा यूज केला ना तुम्ही मुलांवरती, पॅलेट गनचा वापर तुम्ही कोणावरती केला? ते आतंकवादी होते, दहशतवादी होते. म्हणजे तुम्हाला तरुणाईला संपवायचं आहे देशातल्या. म्हणजे ही आदेश कोणी दिला, हे ऑर्डर कोणी दिले? आपले गृहमंत्री अमित शाह यांचीच ऑर्डर असणार ना, की मुलांवरती कशाचा मारा करायचा आहे. तुम्ही लाठ्याकाठ्याने मारतच होते, तुम्ही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत होते, तुम्ही पाण्याचे फवारे मारत होते, तुम्ही करंटसुद्धा देत होते आणि त्यात पॅलेट गनचाही वापर केला. हे सगळे आदेश गृहमंत्री अमित शहाने दिले होते ना. अमित शहांच्याच आदेशाचे हे पालन केलं ना. देशाच्या तरुणांना एक तर्फे म्हणजे तुम्ही विकलांग बनवण्याचा प्रयत्न केला. जनतेने हे विसरू नये की ह्या भाजप सरकारने आपल्या तरुणांना विकलांग करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे पाय फ्रॅक्चर केले, कोणाच्या डोळ्याला मार लागला, कोणाच्या डोक्याला मार लागला, मुलींच्या कपड्यांना हात लावला, मुलींना मॉलेस्ट करण्याचा प्रयत्न केला, मुलींना मागून त्यांचा दांडा मारण्याचा प्रयत्न केला. हे सगळे प्रकार ह्या भाजप सरकारने पोलिसांना हे अधिकार दिले का करायचे? म्हणजे अत्यंत खेदाची गोष्ट आहे की भाजप सरकारने आपल्याच देशाच्या तरुणांशी ज्या प्रकारे वागणूक केलेली आहे, मला असं वाटतं लोकांनी कधीच विसरू नये, याची इतिहासामध्ये नोंद झाली पाहिजे. आणि जे पण धमक्या देत आहे ना की येणाऱ्या प्रोटेस्टमध्ये आम्ही घुसू आणि ह्या मुलांना मारू वगैरे, खरं तर तुम्ही घाबरलेले आहेत, ह्या प्रोटेस्टला घाबरलेले आहेत. तुम्हाला काय वाटलं सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं म्हणजे हे तरुण वर्ग त्यांचा प्रोटेस्ट मागे घेणार असं वाटलं तुम्हाला? नाही. उलट हा प्रोटेस्ट धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आणि सिस्टमच्यासाठी जो प्रोटेस्ट निघाला, हा खूप आधीपासून सुरू झाला. नंतर सोनम वांगचुकने ह्या प्रोटेस्टला जॉईन केलं आणि त्यांनी उपोषण केलं. तर त्यांना खरोखर थँक्यू
की त्यांनी 26 दिवसाचं हे उपोषण त्यांनी सुरू ठेवलं. पण त्यांनी उपोषण मागे घेतलं म्हणून हा प्रोटेस्ट थांबणार नाही. ज्या उद्देशाने हा प्रोटेस्ट सुरू झाला, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, तो तर झालाच पाहिजे. त्याशिवाय कसं काय आंदोलन मागे येईल? आणि दुसरी गोष्ट, भाजपचे जे हेल्थ मिनिस्टर आहेत ते मुलांना भेटतात. हेल्थ मिनिस्टर म्हणजे आपल्या देशाच्या हेल्थची इतकी वाट ह्या विभागाने लावलेली आहे. ज्यांना आपला हेल्थ विभाग, आरोग्य विभाग ज्यांना नीट सांभाळता नाही आलेला आहे, ते हेल्थ मिनिस्टर JP नड्डा साहेब शिक्षण मंत्र्याच्या बाजूने बोलत आहेत. आपले जे सौरभ दास, जे जंतर मंतरवरचे जे प्रवक्ते होते, त्यांच्याशी बोलणी करतायत कोण? JP नड्डा साहेब, ज्यांचा शिक्षण विभागाशी काही संबंध नाही. त्यांचा स्वतःचा विभाग त्यांना नीट सांभाळता येत नाही. आणि आत्ता जाऊन मी NDTVवरती बातमी बघते की भाजप मंत्र्यांचं त्यांची एक बैठक पार पडली आणि त्यांच्या बैठकीमध्ये हे ठरलं आहे की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत, कारण त्यांच्याकडे तशी पद्धत नाही आहे राजीनामा द्यायची. मग तुम्ही कुठल्या अर्थाने काँग्रेस सत्तेत असताना काँग्रेसच्या नेत्यांचे राजीनामे मागितले? त्यावेळेला ह्या शब्दावरती का ठाम नाही राहिलात की राजीनामा देण्यापेक्षा तुमच्या कामामध्ये सुधार करा? आणि आत्ता तुमचे स्टेटमेंट कसे बदलले जातात? राहिला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, हा तर द्यावाच लागेल, कारण ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे की त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये व्यवस्थित लक्ष नाही घातलं, त्यांनी त्यांच्या खात्याचा दुरुपयोग केला आणि जी लोक होती त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम केलं, कारण सातत्याने प्रत्येक विषयाचे पेपर हे फुटत होते आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारायची आणि त्यांनी राजीनामा द्यायचा. तर बघूया येणाऱ्या दिवसामध्ये धर्मेंद्र प्रधान असेल किंवा नरेंद्र मोदी, शेवटी काय, मोदी साहेबांचा राजीनामा मागण्यासाठी वेगळं प्रोटेस्ट उभं राहील. जर धर्मेंद्र प्रधानने जर राजीनामा नाही दिला तर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री तुमचा राजीनामा मागण्यासाठी पुन्हा एक नवीन आंदोलन सुरू होईल. तेव्हा बघा, BJPला हे झेपणारं नाही आहे. BJPमध्ये युवा सेना आहे की नाही माहिती नाही. BJPमध्ये विद्यार्थ्यांचे जे पद घेतलेले आहेत, सगळ्यांचे आवाज बंद आहेत सध्या, कारण देशातला युवा जेव्हा उभा राहतो तेव्हा भाजपचे युवा हे कुठे घरात बसलेले आहेत. त्यांना नाही वाटत की ह्या देशाचा युवा आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. त्यांच्याबरोबर चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत. 20 मुलं यांनी आत्महत्या केलेली आहे. आता परवाच्या प्रोटेस्टमध्ये एका मुलीची डेथ झाली आहे. ह्याला जबाबदार कोण आहे? भाजप सरकार. तेव्हा मला असं वाटतं येणारं आंदोलन हे आणखीन ताकदीने पुढे जायला पाहिजे, जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही आणि सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धव साहेब म्हणजे ठाकरेज तरुणांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत, हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे खचून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, हे आंदोलन सुरू ठेवा. बघूया भाजप अजून किती वेळ पाठीशी घालणार आहे. कारण मला नरेंद्र मोदीजींना प्रश्न विचारायचे की तुम्ही बाहेर जाऊन मेलोडी चॉकलेट देता आणि आमच्या मुलांना पॅलेटगनच्या गोळ्या मारता आणि भाषणं काय करता? युवा है तो देश सक्षम है. म्हणजे युवा म्हणजे फक्त तुमच्या नेत्यांची मुलं का? जसा नितीन गडकरीचा मुलगा सक्षम झाला आहे, अमित शहाचा मुलगा सक्षम झाला आहे, धर्मेंद्र प्रधानांची मुलगी ऑलरेडी बाहेरच्या देशात शिकते आहे. म्हणजे तुमच्या नेत्यांची मुलं सक्षम झाली पाहिजेत, एवढंच ना. बाकीचा देशाचा युवा काय? त्याला लाठी मारा, त्याला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडा, पायलट गनचा वापर करा, आतंकवाद्यांसारखे ट्रीटमेंट द्या, त्यांच्यामध्ये तुम्ही दंगेखोर घुसवा. बाकीच्या युवांशी तुमचं काही देणं घेणं नाही ना. तर हा देश आहे, ह्या देशातला युवा हा तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवणार, तेवढा विश्वास आहे. आणि
जेनझींच्या डोक्याला डोकं देऊ नका. BJP गव्हर्मेंट हे जेनझीज आहेत. तुम्ही जे 12 वर्षात नाही करू शकले ना, ते सगळं जेनझीजने करून दाखवलं फार कमी वेळामध्ये. बघा, आणि तरुणांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.